तर अस्वच्छ मिठाई आणि पनीरच्या नंतर आता FDA आपला मोर्चा चायनीजकडे वळवण्याची तयारी करत आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी याचे संकेत दिलेले आपण बघितलेत। पुण्यामधून या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। दूध आणि हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर कारवाईचा धडाका सुरू केल्यानंतर आता तुकाराम मुंडेंचा हा संपूर्ण रोख चायनीज सेंटर्सवर वळलेला आहे। चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या सेंटर्सकडे आता कारवाई या ठिकाणी होणार आहे। पुण्यातील एका मुलाखतीच्या दरम्यान तुकाराम मुंडेंनी अर्थातच चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर आता पूर्ण मोहीम या ठिकाणी राबवली जाणार आहे। त्या ठिकाणी इन्स्पेक्शन्स केले जाणार आहेत याची माहिती दिलेली आहे। या एवढंच काय तर मुलाखतीच्या दरम्यान तुम्ही स्वतः कधी चायनीज खाल्लं का, पहिल्यांदा चायनीज तुम्ही कुठं खाल्लं असा प्रश्न विचारला असता तुकाराम मुंडेंनी काही जुन्या आठवणींना उजाळाला देखील त्या ठिकाणी दिलेला आहे। एवढंच काय तर पुण्यातील सेनापती बापट रस्ता असेल, पासन रस्ता असेल, या ठिकाणी एकदा मी चायनीज खाल्लं असं देखील या ठिकाणी त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे। मात्र कुठल्या दुकानात कुठल्या चायनीज सेंटरवर त्यांनी खाल्लं याचा नावाचा उल्लेख त्यांनी केलेला नाही। आता जर आपण बघितलं तर आपण पाषाण म्हणजे अर्थात सेनापती बापट रस्त्यावर आहोत, ज्या ठिकाणी हे चायनीज सेंटर आहे। संध्याकाळी पुणेकर मोठ्या संख्येने आवडीने या ठिकाणी चायनीज खायला येत असतात। मात्र आता FDA ची नजर या ठिकाणी असणार आहे। FDA ची एक स्पेशल टीम्स देखील या ठिकाणी तयार केलेली आहे आणि दूध आणि हॉटेल्स नंतर आता हा सगळा कारवाईचा बडगा चायनीज सेंटर्सवर असणार आहे। तुकाराम मुंडे देखील स्वतः कुठल्याही सेंटरवर अचानक धडक देऊ शकतात, त्यामुळे अर्थातच हे सगळे चायनीज सेंटर्स आता तुकाराम मुंडेंच्या रडारवर आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे।